हाय फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी कुल्फी आणि आईस्क्रीम या रेसिपी आणल्या आहेत. खूप स्वादिष्ट आणि करायला एकदम सोप्या. तुमच्या घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्ही बनवू शकता. खूपच सोप्या पद्धतीने दाखवत आहे. त्यासाठी मी 1 लिटर दूध घेतलं आहे. फुल फॅटवालं दूध घेतलं आहे. त्यामध्ये मी 4 चमचे साखर टाकली आहे आणि छान विरघळवून घेणार आहे साखर. त्यामध्ये कस्टर्ड पावडर घेतली आहे. मी 1 कप दुधामध्ये 4 चमचे कस्टर्ड पावडर टाकली आणि ती छान हलवून घेतली. दूध छान आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि त्याची जी कडेची साय आहे ती पण काढून घ्यायची. ती जर तुम्ही साय नाही काढली तर आईस्क्रीमला करपटचा वास येईल. असं छान असं हलवून घ्यायचं आहे. पूर्ण रेसिपी पाहायची आहे आणि आपला अभिप्राय कळवायचा आहे. खूप सुंदर आणि करायला पण एकदम सोपी पद्धत. व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, कुठे स्किप करायचा नाही. त्यानंतर मी जे व्हॅनिला कस्टर्ड पावडर मिक्स केली होती ते टाकलं आहे मिश्रण आणि छान असं हलवून घ्यायचे. बघा किती सुंदर कलर आला आहे. इथे आपण कंडेन्स मिल्कचा वापर केला नाही, कुठल्या मशीनचा सुद्धा वापर केला नाही. एवढी साधी, सोपी आणि सिंपल आईस्क्रीमची रेसिपी मैत्रिणींना तुमच्यासाठी आणली आहे. हे बघा किती छान असं आपलं घट्टसर मिश्रण तयार झालं आहे. छान असं हलवून घेतो आहे आपण, म्हणजे त्यामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत. आपण माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या युनिक नवीन अशा रेसिपीचा आस्वाद घेता येईल आणि तुम्ही करून त्या खाऊ शकता. एवढ्या सुंदर आणि साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. हे बघा छान असं उकळलं आहे आपलं मिश्रण आणि हे बघा किती घट्टसर झालं आहे. एकसुद्धा इथे गुठळी झालेली नाही. सुंदर असं मिश्रण आपलं तयार आहे. त्यानंतर आपण हे मिश्रण थंड करून घेणार आहोत. हे बघा पूर्ण थंड झालं आहे हे मिश्रण आपलं. आपण आता त्यामध्ये हे बघू शकता 1 कप मी मिल्क पावडर घेतली आहे आणि ती छान अशी मिसळून घेणार आहे. जरी गुठळ्या झाल्या तर काही हरकत नाही मैत्रिणींनो, कारण आपण हे मिश्रण आहे हे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. 1 लिटर दुधामध्ये 3 फ्लेवरचे आईस्क्रीम तुम्हाला दाखवणार आहे. तुमच्या घरामध्ये जे आहे ते सर्वात प्रथम मी येथे कोको पावडरचा वापर करणार आहे. हे बघा मी अर्धा कप कोको पावडर घेतला आहे आणि ते छान मिक्सरमध्ये फिरवून घेतले. हे बघा अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालं आहे आणि एका काचेच्या बाउलमध्ये मी काढून घेते आहे. ते मी फ्रीजरमध्ये सेट करण्यासाठी रात्रभर ठेवणार आहे. बघा किती सुंदर मऊसूत झालं. त्या दुधावरची साय आहे ती पण मी त्यामध्ये टाकली होती आणि माझ्याकडे जी घरात होती अवेलेबल ती पण साय मी त्यामध्ये टाकली होती. तो व्हिडिओ थोडासा स्किप झाला आहे. नंतर बघू शकता आपण जे आपलं कस्टर्डचं फ्लेवरचं होतं त्यामध्ये मी टूटी फ्रुटी टाकली आहे, जे मी घरी बनवलेली आहे टरबुजापासून किंवा कलिंगडाच्या सालीपासून. त्याची रेसिपी पण आपण माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता. खूप सुंदर लागतात हे टूटी फ्रुटी. तुम्ही कशामध्ये पण त्याचा वापर करू शकता. घट्ट झाकण लावलं आहे आणि नंतर मी 3रं फ्लेवर आहे जे बोर्नव्हिटा मुलं दुधामध्ये मिक्स करून खातात. हे बघा ते मी 1 चमचा इथे टाकणार आहे. थोडंसं फ्लेवर खूप छान आणि खूप छान चव येईल बघा त्याने. आणि नंतर मी मिक्सरला अशा प्रकारे मिश्रण फिरवून घेतलं आहे. बघा किती छान घट्टसर मिश्रण तयार झालं आहे. माझ्याकडे कुल्फीचं मोड होतं, भांडं होतं कुल्फीचं, त्यामध्ये मी ह्यामध्ये ओतणार आहे. बघू शकता आपण किती सुंदर झाली आहे. चला तर मग मैत्रिणींनो, रेसिपी थोडी जरी आवडली तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मैत्रिणींमध्ये, फ्रेंड्समध्ये आणि छान छान कमेंट करा. आणि तुम्हाला काही सुचवायचं असेल यामध्ये बदल तर तुम्ही तोही सुचवू शकता. एवढी सुंदर आपली कुल्फी येथे तयार होत आहे मैत्रिणींना. आता आपण छान असं त्याचं झाकण लावून सेट करण्यासाठी आपण रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत. खूप साधं. त्यामध्ये आपण
कुठल्याही कंडेन्स मिल्कचा वापर केला नाही, कुठल्या दुसऱ्या पावडरीचा वापर केला नाही आणि इसेन्सचा पण वापर केला नाही. तुमच्या घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्ही बनवू शकता. एवढे सुंदर आईस्क्रीम 3 आईस्क्रीमचे फ्लेवर तुमच्यासाठी मैत्रिणींनो तयार केले आहेत. ते आता मी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलं आहे रात्रभर. चॉकलेटचं आईस्क्रीम होतं ते मुलांना कंट्रोल झालं नाही, ते आधीच त्यांनी फोडलं होतं, त्यामुळे त्याचा व्हिडिओ दाखवला नाही. ते बघा आपलं कस्टर्ड पावडरचं किती सॉफ्ट आणि किती सुंदर आईस्क्रीम तयार आहे. इथे आपण बीटरचा सुद्धा वापर केला नाही, फक्त मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे आणि टूटी फ्रुटीमुळे तर त्याला एवढा सुंदर स्वाद आला आहे की एका दिवसात सगळं आईस्क्रीम मैत्रिणींनो संपून गेलं, एवढं छान झालं होतं. हे बघा किती सुंदर झालं आहे. कस्टर्डचं आईस्क्रीम, चॉकलेट फ्लेवरचं आईस्क्रीम आणि कुल्फी जी आपण बोर्नव्हिटापासून तयार केली आहे. एवढी सुंदर रेसिपी मैत्रिणींना तुमच्यासाठी आणली आहे. त्यामुळे चला पटापट लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. हे बघा कुल्फी पण किती सुंदर झाली आहे, अगदी मस्तच. तुम्ही बाजारातली कुल्फीला पण मागे सराल एवढी क्रीमी आणि मऊ झाली आहे, खायला खूपच सुंदर. मैत्रिणींना बघू शकता आपण किती छान झाली आहे, मऊ आणि मस्तच. आणि कलर पण खूप सुंदर आला आणि टेस्ट पण खूप छान आहे. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. स्वस्त रहा, मस्त रहा, काळजी घ्या. बाय बाय.